हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहेत. मी आली आहे चिंदे मार्केटमध्ये, डोंबिवली ईस्टमध्ये. तिथं मी, माझी लहान जाऊ, लहान दीर, मिस्टर आणि तनू आणि भूमी आमच्यासोबत आले आहेत. तर आम्ही आधी मार्केटचा ना पूर्ण राऊंड लावून घेतला, बघितलं कुठं जास्त म्हणजे छान दिसत आहेत कापड्स वगैरे आणि जिथं रिजनेबल रेट आहे असं आम्ही शोधत होतो. खूप सारे शॉप्स होते आणि खूप सारी व्हरायटी देखील होती, पण जशी मुलींना हवी होती तशी आम्हाला काही शॉपमध्ये दिसली. तर एका ठिकाणी आम्ही आलो तिथं बघायला, कारण भूमीला वेगळा कलरचा पाहिजे होता, तनूला थोडा वेगळ्या कलरचा पाहिजे होता. तर असं आम्ही सर्च करत करत मग पोचलो एका दुकानामध्ये. तर बघूया की काय रेट लावणार वगैरे, त्या हिशोबानेच मग आम्ही कापड खरेदी करणार. कारण स्वस्त रिजनेबल पण दिसायला छान कापड पाहिजे. पण जे बाहेर शॉपमध्ये लेहंगे किंवा मग शरार मिळतात त्यापेक्षा आपल्याला कमी बजेटमध्ये बसले पाहिजे, असंच ट्राय सुरू होता. इथं हवा तसं कापड तर मिळाला, पण बार्गेनिंग करताना त्याने अजिबातच म्हणजे रेट कमी केलेच नाही. तर आम्हाला जसं परवडणार होतं तसंच आम्हाला बजेटमध्ये पाहिजे होतं तसं मिळत नव्हता. तर इथून आम्ही परत निघालो आणि दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, जिथं व्हरायटी देखील भरपूर होती आणि मुलींना इथं आवडणार हे नक्की होतं, कारण की व्हाईटमध्ये सुद्धा होतं आणि वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा होत्या. आणि जेव्हा आम्ही रेट वगैरे विचारला तर तेव्हा म्हणजे समजलं की आपलं हे बजेटमध्ये येईल आणि खरंच खूप छान मिळाले आम्हाला. तर भूमीला असा व्हाईटमध्ये पाहिजे होता, थोडासा व्हाईट किंवा मग ऑफ व्हाईट. तर तसंच तिला आवडेल तसं मिळाला. मुलींनी पिंटरेस्टवरून काही त्यांचे पीक काढले होते, त्या हिशोबाने त्यांना तो शिवायचा होता. तर मग तसेच त्यांना कापड घ्यायचे होते, तर ते इथं मिळाले. इथं खूप छान रिजनेबल देखील होते आणि मुलींना लेहंगा, चोली आणि दुपट्टा तिघही एकाच कापडमध्ये काढायचं होतं. अस्तर देखील इथूनच घेतलं आम्ही. तर असं छान म्हणजे इथं घेतलं गेलं ह्या शॉपमध्ये. शॉपचं नाव मी तुम्हाला पुढे सांगेलच. चिंदी मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही या शॉपमध्ये जाल तर इथं खरंच रिजनेबल आणि व्हरायटी भरपूर मिळते. असं नाही की फक्त व्हाईटच आहे किंवा खूप कमी व्हरायटी आहेत. बऱ्याच दुकानांमध्ये पाहिलं तर कमी व्हरायटी होती, इथं भरपूर व्हरायटी मिळाली आम्हाला पाहायला आणि रिजनेबल रेटमध्ये, आणि थोडासा शिवाय कापड देखील त्यांनी आम्हाला दिला. तर बहिणीच्या लग्नाची अशी मुलींची त्यांना आवडली तशी खरेदी झालेली आहे. तर तनूने घेतला आहे थोडासा पिंकिश पीच कलरमध्ये आणि भूमीने घेतला आहे व्हाईट कलरमध्ये. लग्नामध्ये तुम्ही आमच्या ह्या दोघी पर्यांना नक्कीच बघा, खूप सुंदरच दिसतील ते. आणि हे आहे शॉपचं नाव फॅशन पॉईंट. तर इथून आम्ही ही सगळी खरेदी केली होती. शिवाय जेंट्सचे कापड देखील इथून घेतले होते, कुर्ता पायजमा वगैरे शिवण्यासाठी. आम्ही देखील आमच्यासाठी काही ब्लाऊज पीस वगैरे बघितले, जे इथं किलोच्या हिशोबाने मिळतात. आणि सध्या मी ते घेतले नाही, नेक्स्ट टाईम इथं येईल तर नक्कीच फक्त आमची खरेदी असणार आहे, म्हणजे माझी आणि माझ्या जावेची. तर इथं मुलींची खरेदी पूर्ण झालेली आहेत आणि बंटीची, दिरांची सुद्धा. आणि घरी आलो दुसऱ्या दिवशी ना, थोडं सकाळी सकाळी मागचे बाल्कनीचे जे कपाट आहेत ना, ते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले आहेत, तिथं थोडी क्लिनिंग केली आम्ही. आणि माझ्या ह्या काही जुन्या बेडशीट्स मी त्यातून काढायला लावल्या इंग्रजसाहेबांना, कारण ह्या बेडशीट्सला खूप वर्ष झाले होते, पण यांचं काय करायचं म्हणून ठेवून द्यायचे तसेच. पण आता म्हटलं त्याचं काहीतरी करूया. आणि आईंच्या म्हणजे सासूबाईंच्या ह्या 2 नऊवारी आहेत, त्या काढून ठेवल्या होत्या त्यांनी. त्या बोलल्यात की तुला जर म्हणजे काही शिवायचं असेल तर शिव, जसं गोधडी किंवा मग गादीला कवर वगैरे करून घे. तर त्या हे 2 नऊवारी टाकून गेल्या होत्या माझ्याकडे आणि ह्या काही माझ्या बेडशीट्स होत्या. तर बघू मी याचं आता पुढे काय करणार आहे तुमच्यासोबत नक्कीच मी ह्याच व्लॉगमध्ये शेअर करेन. तर नऊवारीचं मी काय केलं ते तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला हे वेदिक्स कडून जे पार्सल आलं आहे ते दाखवते. हे मी ऑर्डर केलं होतं, कुठलं कोलॅबोरेशन नाही आहे. तर हे मी स्वतः ऑर्डर केलं होतं, कारण याबद्दल खूप ऐकलं होतं, पाहिलं होते, बरेचसे व्लॉगमध्ये लोकांनी शेअर केलं होतं. तर म्हटलं चला आपणही थोडं शेअर करून बघू, कारण ना माझं म्हणजे केसांमधून स्कॅल्प दिसायला लागला आहेत, केस खूप
पातळ झाले आहेत. आधीच खूप म्हणजे पातळ आहेत माझे केस, विरळ आहेत खूप, पण तरी आता खूप जास्तच गळायला लागले आहेत थायरॉईडमुळे. तर म्हटलं असं फक्त आपण म्हणजे बसून चालणार नाही, काहीतरी करावं लागेल या केसांसाठी, नाहीतर वयाच्या आधीच हे पूर्ण गळून जातील आणि खरं तर केसच आपले सौंदर्यामध्ये म्हणजे आपण 50चे किंवा 60-70चे झालो तरी आपले केस अगदी व्यवस्थित राहतील, तर आपणही व्यवस्थित दिसू. तर मी हे तिथं वेबसाईटवर गेले आणि तिथं त्यांनी काही क्वेश्चन्स विचारले, प्रश्न विचारले, त्याचे मी आन्सर दिले आणि मग त्यांनी हा जो किट आहे ना, हा कस्टमाइज करून पाठवलेला आहे. म्हणजे आपले प्रश्नांचे उत्तर ते आधी बघतात आणि त्यानुसार ते आपल्याला हा एक किट तयार करून देतात आणि हे कसं वापरायचं याबद्दलही त्यामध्ये लिहिलेलं असते. तर हे आयुर्वेदिक हेअर केअरचे प्रोडक्ट आहेत, वेदिक्स म्हणून. तर हे कस्टमाइज केलेलं आहे, म्हणजे मला जसं हवं, माझ्या केसांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, आपले प्रॉब्लेम्स त्यांनी वाचून ऐकून आणि त्यानुसार हे तयार केलेलं आहे. तर जेव्हा मी हे यूज करेल आणि याचं काय रिझल्ट येईल ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर अशी छान पॅकेजिंग आहे त्याची, बघू शकतात. बाहेर मोठा बॉक्स होता, नंतर हा बॉक्स निघाला आणि त्यामध्ये छान अशी ही पोटली निघाली आहेत आणि त्यासोबत हे फ्री गिफ्ट देखील आहेत. तर त्याचंच एक प्रोडक्ट आहे, हेअर ऑइल आहे हे, तर हे फ्री भेटलेलं आहे. तर मला याची पॅकेजिंगसुद्धा खूप आवडली. छान अशी पोटली होती, म्हणजे गोणी होती छोटीशी नाजूकशी, खूप छान वाटली. तर आता यातून काय काय निघतं ते तुम्हाला मी शेअर करते. तर मला आता यूज केल्यानंतरच माहिती पडेल ते प्रोडक्ट्स कसे आहेत. तर इथं सगळं काही त्यांनी दिलेलं आहे, पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहेत की यांचं काय काय बेनिफिट होऊ शकतात. तर बघा इथं बॉटल्स एक शॅम्पूची आहेत, एक हेअर ऑइलची आहेत आणि एक हेअर सिरमची आहे. कसं लावायचं आहे, कधी यूज करायचं आहे, तिघांचाही यूज कधी कधी करायचा आहे, हे सगळं काही त्यांनी त्या छोट्याशा बुकलेटमध्ये दिलेलं आहे. तर हे बघू शकतात. तो हेअर ऑइल आहे, हा हेअर शॅम्पू आहे आणि थर्ड बॉटल जे आहे ते सिरम आहे आणि सोबत जे आलेलं आहे छोटंसं ते गिफ्ट, ते देखील हेअर ऑइल आहे. तर दोन्ही हेअर ऑइल मिक्स करूनसुद्धा लावू शकतात असं त्यांनी तिथं दिलेलं आहे. तर असा हा किट आहे. तर बघून तर आवडलं आहे. आता याचा रिझल्ट काय येईल हे बघितल्यानंतरच मी तुम्हाला सांगेल, तर तुम्हीसुद्धा नक्की घ्याल. तर ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही जे प्रश्नाचे उत्तर देणार त्या हिशोबानेच हा किट बनवून मिळेल. असं नाही की तुम्ही फक्त ऑर्डर केलं आणि त्यांनी तुम्हाला पाठवून दिलं, पण ते आधी विचारतात, उत्तर द्या, मग तुमच्या प्रॉब्लेम्सनुसार ते त्याचं सोल्युशन काढतात, म्हणजे तसा हा किट तयार करतात आणि पाठवतात. तर असं हे प्रोडक्ट आलेलं आहे. कधीपासून वाटत होतं काहीतरी केसांसाठी करावं, कारण कलर्समुळे सुद्धा खूप नुकसान होत असतं केसांचं. आणि आता हे बघा, आईची जी नऊवारी होती त्याचं मी काय केलं आहे, तर मी इथं गोधडी शिवते. बघू शकता तुम्ही, इथं मी गोधडी शिवायला घेतली आहे. तर गोधडीमध्ये त्याच्या बेडशीट्स होत्यात ना माझ्या जुन्या, त्यांचा मी इथं यूज केला आहे आणि ही नऊवारी याला लावलेली आहेत. तर एक गोधडी मला शिवताना बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या आईची आठवण आली असेल किंवा गावाकडची आली असेल, की गावाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा ज्या लेडीज रिकाम्या बसायच्या, कारण शेतीमध्ये सुद्धा कामं नसायची त्यावेळेस, किंवा इतर ठिकाणाच्या ज्या लेडीज त्या पण रिकाम्या राहायच्या, मुलांना सुट्ट्या असायच्या, शाळेचं टेन्शन नाही, कुठलं नाही, मग त्या ह्या गोधड्या शिवत बसायच्या. तर असं काही तुम्हालासुद्धा आठवलं असेल. तर मी जेव्हा शाळेमध्ये होते, सुट्ट्या लागल्या की आई आधी पापडांचं वगैरे घालायची, त्यानंतर चकल्या, वेपर्स वगैरे, आणि ते झालं की मग ती गोधड्या शिवायला घ्यायची आणि आमचं काम होतं इकडून पकडू लागायचं, तिकडून पकडू लागायचं आणि त्याला सुईमध्ये दोरे घालून द्यायचे, असं ते काम माझं असायचं नेमकं. तर असं फक्त बघता बघता हे गोधडी मी शिकली आहे. असं मी सासूबाईंच्या नऊवारीचा उपयोग केला. सुंदर अशी गोधडी दिसते, अजून पूर्ण व्हायची आहे. आणि जो दुसरा ब्ल्यू कलर मी दाखवला ना, त्याचं तर मिस्टर म्हणतात तू ड्रेस शिवून घे, कारण त्याची क्वालिटी खूप छान आहे. कॉटन, अगदी प्युअर कॉटनचं ते आहे, पण त्यांना हेवी होत होतं, कारण ते आता
म्हणजे 85च्या घरात आहेत त्यांचे वय. तर त्यांना ते वजनदार वाटत होतं म्हणून ते इथंच ठेवून गेल्या होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुला जे करायचं ते कर त्या म्हणजे पातळाचं. तर ती जी नऊवारी आहे ब्ल्यू कलरची, त्याचं मिस्टरांची इच्छा आहे की मी त्याचा ड्रेस शिवावा, कारण की त्यांना प्रचंड ते आवडते. आणि त्याची काठ वगैरे कापड जशाचं तसं आहे, त्यांनी जास्त वेअर केलेलं नव्हतं सासूबाईंनी. तर मग विचार करते की त्याचा ड्रेस शिवायचा म्हणून. तर बघूया त्याचं मुहूर्त कधी निघेल. तर सध्या त्याला ठेवून दिलं आहे, त्याची मी गोधडी शिवणार नाहीये. आणि जे पिंक कलरचं जे नऊवारी आहेत ना, त्याच्या 2 होत आहेत आणि नऊवारी फार मोठी असते. तर त्याच्या 2 गोधड्या होणार आहेत. एक तुम्हाला आता तुम्ही मगाशी पाहिलं ती शिवायला घेतली आहेत आणि एक दुसरी सुद्धा शिवायला घेईल, कारण गोधड्या भरपूर लागतातच. गाद्या म्हणजे फ्लॅटमध्ये आपण जास्त प्रमाणात ठेवू शकत नाही, तरी माझ्याकडे 4 ते 5 गाद्या आहेतच. पण तरीही पाहुणे जास्त आले तर आपल्याला ह्या गोधडी ही लागतेच. आणि बाहेर शिवायला द्यायचं म्हटलं की भरपूर पैसे घेतात आता शिवण्यासाठी सुद्धा. पण घरी आपण आपल्या हिशोबाने शिवू शकतो. मी तशा माझ्या घरातल्या सगळ्याच गोधड्या मी स्वतः शिवल्या आहेत. आणि सासूबाईंनी स्टार्टिंगला मला 1-2 गोधड्या दिल्या होत्या, पण बाकीच्या गोधड्या मी शिवल्या आहेत. आणि आता हल्ली मागे मी जेव्हा आईकडे गेली होती, आईकडून सुद्धा मी गोधड्या आणल्या होत्या 2. आणि आता ह्या नऊवारीच्या मी 2 गोधड्या शिवत आहेत. तर गोधडी ही लागतेच, कारण आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीला गोधडी शिवाय जमत नाही, मिडल क्लास जे आहेत ते. आणि जे गावचे जे आहेत ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती आहे की गोधडी ही घरामध्ये पाहिजेच. आणि त्यामध्ये खरं तर एक आठवण सुद्धा म्हणजे जोडलेली असते. आता आईच्या मी ज्या गोधड्या आणल्या त्यामध्ये आईच्या साड्या लागलेल्या आहेत, तर ती एक आठवण राहील. सासूबाईंची नऊवारीची मी गोधडी बनवत आहेत, ती त्यांची एक आठवण राहील. तर ह्या गोष्टी सुद्धा असतात. तर चला, ते गोधडी पुरण झालं आहे, आता संपलंय. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गुढीपाडव्याची खरेदी. तर यावर्षी थोडंसं वेगळं काहीतरी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हो, गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्लॉग ना नक्की बघा, कारण त्या दिवशी आमच्या घरामध्ये एक नवीन सदस्य येणार आहे. तर तो व्लॉग नक्की बघणार तुम्ही. त्यांची तुमच्याशी मी भेट करून देणार आहे, तर तो व्लॉग नक्कीच बघाल. तर आता सध्या मी तुम्हाला माझी जी गुढीपाडव्याची शॉपिंग आहे ती दाखवते. मी नाही केली आहे, मिस्टरांनीच केली आहे. तर त्यांनी ना खूप सुंदर अशी चुंदरी आणली आहे. तर गुढीला लावण्यासाठी जे देवीच्या चुंदरी वगैरे असतात ना त्यापैकीच आहे, कारण गुढीला आपण नेहमी लाल, पिवळी, केसरी किंवा हिरवी अशा आपण साड्या नेसवतो. तर सध्या माझ्याकडे तशी साडीच नव्हती, म्हणजे कोरी साडी नव्हतीच माझ्याकडे. आणि ज्या कोऱ्या होत्या तर त्या गुढीला लावण्यासारख्या नव्हत्या, म्हणजे आकाशी कलर किंवा मग थोडासा असा काळपट कलर, कथ्थई कलर वगैरे आपण म्हणतो त्याला, डार्क ब्राऊन वगैरे असे होते, जे गुढीला लावायला मला सुद्धा म्हणजे आवडलं नसतं. तर मग मी त्यांना म्हटलं की आता साडी घेण्यापेक्षा ना छान असं काहीतरी आपण कापड म्हणजे घेऊया. जेव्हा ते मार्केटला गेले तेव्हा त्यांना चुंदरी खूप आवडली, तर त्यांनी मला फोटो वगैरे पाठवला. तर म्हटलं ठीक आहे, कारण गुढी शेवटी एक म्हणजे देवीचं स्वरूप आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. लाल रंगाच्या देवीच्या चुंदरीने आपण करू तर उत्तमच होणार आहे आपल्या वर्षाची सुरुवात. तर अशी लाल सुंदर अशी त्यांनी ही चुंदरी आणली आहे. तर ह्या वेळेस मग आम्ही गुढीला ही चुंदरी नेसवणार आहे. तर तुमच्याकडे जर असं साडी वगैरे नसेल एखाद्या वेळेस, बघा आता घरामध्ये सुद्धा साडी नसते आणि आपण नेसवलेली साडी आपण गुढीला नेसवत नाही. तर कोरी साडी आपण आणण्यापेक्षा अशी छान चुंदरी किंवा एखादा दुपट्टा जरी आपण आणून नेसवला तरी चालतं. आता हल्ली तर मार्केटमध्ये रेडीमेड गुढीचे वस्त्र मिळत आहेत, तर ते माझ्या पाहण्यात आले नाहीये. जर एखाद्या वेळेस माझं जर जाणं झालं मार्केटला मिस्टरांसोबत, तर मी सुद्धा ते बघेल आणि त्यापैकी जर मला आवडलं तर ते सुद्धा मी घेईल. पण जर मी मार्केटला गेले तर त्याऐवजी मला हे चुंदरीचं जी आयडिया आहे ना ही सुद्धा आवडली आहे. लाल छान अशी बॉर्डरवाली आणि एम्ब्रॉयडर्ड अशी चुंदरी आहे. तर ही सुद्धा गुढीला नेसवली तर गुढी खूप सुंदर दिसणार आहे. आणि गुढीला नवीन काठी वगैरे तर आणलेलंच आहे, साखरेचा हार आणलेला आहे. तर साखरेची गाठी ज्याला म्हणतात ते सुद्धा आणलेलं आहे. तर ती शॉपिंग तर दाखवण्यासारखी नाहीये, पण अजून एक वस्तू दाखवते. तर ही बघा, छोटीशी इवलीशी ही गुढी.
तर मी त्यांना म्हटलं होतं की ह्या मी खूप वेळा पाहिलेल्या आहेत मार्केटमध्ये, मागच्या वर्षीसुद्धा पाहिल्या होत्या आणि असे बघत असतो आपण एखादा मार्केटचा व्लॉग वगैरे कोणाचा बघितला तर मी त्यांना सांगितलं होतं की जर अशी गुढी मिळाली तर नक्की घ्या, कारण बाल्कनीमध्ये ना पूजा मी व्यवस्थित करते गुढीची वगैरे सगळं काही, पण असं पाट वगैरे ठेवून करता येत नाही अगदी त्याचं व्यवस्थित जी पूजा बसून वगैरे करता येत नाही. तर म्हटलं गुढीची तर आपण घरात पूजा करून आणि बाहेर ठेवू, पण ही देवाऱ्याजवळ ठेवून आणि हिची पूजा सुद्धा नक्की करू. तर म्हणून मग मी छोटीशी गुढी मागवली आहे, तुम्हाला दाखवते. तर बघू शकतात किती भारी दिसत आहे ही छोटीशी. इथं कलश स्थापित केलेला आहे, इथं गणपतीची स्थापना केली आहे सुपारी म्हणून पानावर. तर बघू शकतात खाली हा पाट आहे, छान सजवलेला पाट आहे आणि त्यावर ही काठी आहे. आणि बघा हे गुढीची साडी आणि गुढीला सुंदर असा हार आहे, बघू शकतात. आणि ही पानं लावलेली आहेत, कडुलिंबाची पानं, आणि तांब्या ठेवलेला आहेत, खूप सुंदर आहे. आणि हो, इथं आतमध्ये ना साखरेचा हार म्हणून इथं हा पण लावलेला आहे. तर बघू शकतात किती छान वाटत आहे ही गुढी, इवलीशी छोटीशी. तर हिचंही आपण पाटावर ठेवून आणि पूजा करू शकतो. काही जणांना बाहेर सुद्धा लावायला शक्य नसेल गुढी, दाराबाहेर किंवा गॅलरीमध्ये वगैरे, तर त्यांनी अशी गुढी आणून जरी ठेवली पाटावर, तिची छान अशी पूजा वगैरे केली तरी हरकत नाही. शेवटी श्रद्धा महत्वाची, आणि आपण जर अगदी भक्तिभावाने जर आपण हिची सुद्धा पूजा केली ना तरी काही हरकत नाही, आपलं वर्ष छानच जाणार आहे. तशी सुंदर छोटीशी अशी गुढी घेतली आहे. तर मला तर प्रचंड आवडली, आणि जे बनवलेली आहेत ना ज्यांनी, त्यांचं बनवण्याचं, ज्यांनी कोणी बनवली असेल ना त्यांचं खरंच कौतुक. सुंदर अशी गुढी, ही एक आमची गुढीपाडव्याची खरेदीच तुम्ही समजू शकतात. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.